तर सोनिया गांधींवर गुन्हा दाखल केला पाहिजे, बावनकुळेंची ही मागणी। वंदे मातरम या गीताचा अपमान म्हणजे भारतीयांचा अपमान असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। वंदे मातरमचे 2 कडवं म्हणून दाखवा, मग वंदे मातरमवर बोला, राऊतांनी ही टीका केली। वंदे मातरम गीताचा अपमान करणं म्हणजे भारत देशाच्या संस्कृती, विरासत आणि अखंड हिंदुस्थानातल्या 140 कोटी भारतीयाचा अपमान केल्यासारखं आहे। आणि म्हणून सोनिया गांधीजी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वंदे मातरमचा अपमान करणाऱ्या, या गीताचा अपमान करणाऱ्या, राष्ट्रभक्तीचा अपमान करणाऱ्या लोकांना कडक कारवाई केली पाहिजे, अशी माझी विनंती माननीय पंतप्रधान मोदीजींना आहे, माननीय गृहमंत्री अमित शहाजींना आहे। हा शब्द जो आहे ना, थोडी जरी लाज शिल्लक असेल तो अमित शहासाठी आहे। ते स्वतःविषयी बोलतायत, माझ्यात थोडी जरी लाज असेल तर मी माफी मागायला पाहिजे। आम्ही त्याची माफी मागतोय। ज्या पक्षानं स्वातंत्र्य चळवळीमध्ये कधी सहभाग घेतला नाही, ज्या पक्षानं कधी आपल्या कार्यालयावर 50 वर्ष संघानं तिरंगा लावला नाही, वंदे मातरमचं कधी गान केलं नाही, ते आता माफी मागा सांगतायत। जंतर मंतरवर पोरांवरती गोळ्या चालवल्या त्याच्याबद्दल अमित शहाची आम्ही माफी मागतो आहोत। वंदे मातरमची 6 कडवी म्हणून दाखवा, अमित शहाला म्हणतोय मी, समोर या आणि 6 कडवी म्हणून दाखवा। 6 काय 2 म्हणून दाखवा आणि मग वंदे मातरमवर बोला।